आपण चाललोय साताऱ्याच्या रॉयल एनफील्ड शोरूमला एक व्हिजिट द्यायला. मी ब्लॅक घेतली असती तर मला 355 ला पडली असती. यायला अशा रोडला येऊन याची वाट लागली. दॅट्स व्हॉट यू गिविंग इट्स ऑफ युअर बाईक. तर अशा प्रकारे खूपच फास्ट आपण गावच्या देवळात मंदिरात दर्शन घेऊन निघालेलो आहे आणि थोडंसं जेवलो पटकन काकूकडे. आय गेस आम्ही 1:15 पोचलेलो वाटतं आणि आता 2:15 झालेत. पाऊण तासात का 1 तासात आम्ही निघालो. मग मुंबई गाठायचं. तर मुंबई आपल्याला 8 वाजेपर्यंत गाठायची आहे. जर पॉसिबल होईल तेवढं फास्ट जायला ट्राय करायचं आहे. आता आपण आलो आहे आता 1 मिनिट सेटिंग लॉक. 275 किलोमीटर झाले ट्रिप पण. आपल्याला ऑलमोस्ट तेवढेच आता परत जायचं आहे. सो टोटल 550 किलोमीटर्सची राईड होणार आहे एका दिवसात. 550 किलोमीटर्स 293 किलोमीटर्स झाले आहेत आणि मला मायलेज जो दिसतो आहे ट्रिप 1मध्ये तो आहे 33.6 किलोमीटर्स. 33चा मायलेज जर मला असा मिळतो आहे. हां, ह्याच्यामध्ये आम्ही काय जास्त खूप गाडी खेचली पण नाही आहे. 100च्या आसपास होतो. 90-100 1-2दा मध्ये 120-130 खेचलेली. बट तरी पण ते काय एकदम शॉर्ट बर्स्ट ऑफ स्पीड. पण एकदम कंटिन्युअस चालायचं म्हटलं तर 80-100च्या मध्येच आपली गाडी चालली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला 33.5चा ॲव्हरेज मिळतो आहे तर हा ॲव्हरेज खूपच बाप आहे. माझ्या स्वतःच्या एनटॉर्कपेक्षा पण मला वाटतं की ह्याचा ॲव्हरेज बेटर आहे. एनटॉर्क 35चा वगैरे ॲव्हरेज देते नॉर्मल. बट तिला जर असं फास्ट पळवली थोडी पण 80ला वगैरे कॉन्स्टंट किंवा कुठे जाताना तर तिचा ॲव्हरेज बराच कमी असतो. त्याच्याहून पण कमी असतो ॲव्हरेज तिचा. सो टुरिंगसाठी जर आपल्याला असा ॲव्हरेज म्हणत गेला 33चा ॲव्हरेज म्हणजे तुम्ही विचार करा ना, 100 रुपये लिटर पेट्रोल आहे. 1 किलोमीटरला आपल्याला समजा 3 रुपयाला पडणार 1 किलोमीटर. सो जर समजा आज मी 600 किलोमीटर राईड केली तर मला फक्त 1800 रुपयाचं पेट्रोल लागलं असं समजायचं. जर मला मोठी राईड करायची झाली लडाखच्या आणि आपण डेली 500 किलोमीटर चाललो आहे 500 बेसिकली डेली तुम्हाला 1,500 ते 1,800 रुपयाचं पेट्रोल लागणार असा अंदाज आहे. सकाळी आम्ही आलो तेव्हा लाईक मी तुम्ही जसं बघितलं 170 किलोमीटर्स मी डायरेक्ट आलो. पण ते आम्ही सकाळी निघालेलो. सो सकाळी निघून आय गेस आम्ही 9:30ला 9:30ला आय गेस त्या जागी होतो आम्ही पुण्याच्या पुढे. आणि 9:30 नाही किती 9:45 10च्या आसपास आम्ही तिकडे होतो. तर तो सकाळचा टाईम होतो ना त्याच्यामध्ये कसा फटाफट हे निघून जातो. म्हणजे टाईम पण हे होतं आणि रस्ता म्हणजे फटाफट कवर होतो. जेव्हा तुम्हाला त्रास नसतो, जास्त ऊन नसतं आणि ट्रॅफिक पण कमी असतं. आता कसं आहे ट्रॅफिकचा तर विषय नाही आहे पण आता ऊन असं आहे आणि गरम हवा जी सुटली आहे ना त्याच्यामुळे जरा मुश्किल होतं आहे. असं वाटतं सारखं गळा सुटतो आहे. असं वाटतं सारखं पाणी प्यावं. कुठे ना कुठे थांबायला लागणार, पाणी वगैरे घ्यायला लागणार. ते समजा ते हायड्रेशन पॅक वगैरे असेल तर ठीक आहे, गोष्ट वेगळी. पण त्याच्यामध्ये पण पाणी असं गरम होईल ना जर आता हायड्रेशन पॅक घेऊन फिरलं तरी. बघूया, फक्त आता पाणी पिण्यासाठी वगैरे थोडंसं थांबायला लागणार असं वाटतंय. पण बाकी फक्त ऊन सोडलं तर राईड मस्त आहे चालू. गाडी पण मस्त रिस्पॉन्ड करते आहे. आता फक्त मला वाटतं थोडा टाईमच आहे. 3 वाजून गेले. अजून एक मे बी 4-4:30 वाजून गेले ना तर 4:30-5 पर्यंत आपल्याला जरा ऊन पण कमी होईल. तिथून पुढे राईड करायला अजून मजा आहे. साताऱ्याचा अजिंक्य तारा किल्ला. आपलं सर सेनापतीमध्ये बघ ते दोघं गाणे बघ. सर सेनापती हंबीराव बघितलंयस ना? हां, त्यामध्ये नाही का तो घेऊन येतो गाणे कड्यामध्ये सगळे कोड लँग्वेज मध्ये बोलतो तो. हां तो पूर्ण परिसर आहे माऊलीचा. आपण चाललोय साताऱ्याच्या रॉयल एनफील्ड शोरूमला एक व्हिजिट द्यायला. कारण इथे काय प्राईज आहे हिमालयनची ऑन रोड ते बघायचं जरा. मे बी माझा भाऊ पण गाडी घेईल. ह्यांच्याकडे हिमालयन नाहीच आहे का? आपल्याकडे हिमालयन आहे आता, म्हणजे हिमालयनची बुकिंग. हां, आत्ता नाही आहे बघायला गाडी. यायला सगळीकडे 3 महिन्याचं वेटिंग. ब्लॅक पण इथे 370 होती. ह्याने 373 सांगितली ना ब्लॅक.
70 हा 374 घ्यायचं. मी ब्लॅक घेतली असती तर मला 355ला पडली असती तेव्हा. हां तेव्हाच घेतली असती ब्लॅक. तर आता जसं मुंबईमध्ये थोडा काय बोलतात प्राईज बेनिफिट निघाल्यानंतर डिसेंबरनंतरची जी प्राईज आहे ती मुंबईमध्ये आता आय गेस काझाबामची 355 प्राईस चालू आहे आणि त्यानुसार आम्हाला वाटलं की इथे थोडीशी स्वस्त असावी कारण RTO हे थोडं वेगळं आहे. तर साताराचं RTO येईल आणि असं. बट तसं काय खूप खास फरक नाही आहे. एकदम मिनिमम म्हणजे 1-2 हजार तिकडे तिकडे असं काहीतरी आहे. सो बघूया. मेटिओरचा पण थोडासा विचार आहे की मेटिओर किंवा हिमालयन असं दोन्हीपैकी काहीतरी येईल. माझा भाऊ घ्यायचा विचार करतो आहे. त्यापैकी बघू. आता हिमालयन चालवली तर आहे त्यानुसार ठरवेल काय आवडते काय नाही ते. फटाफट मोठ्या राईड होणार आहेत आता पुढे. आणि हिमालयनवर आता हळूहळू कॉन्फिडन्स खूप बिल्ड होतो आहे कारण आता हे जे हायवे वगैरे टुरिंग चालू आहे त्यामध्ये थोडाफार ऑफरोड पॅचेस आणि गावचे रस्ते वगैरे असं सगळं झालं आज. तर जरा बेटर कॉन्फिडन्समध्ये आहे मी आता ह्या बाईकबद्दल. थोडा कंट्रोल बेटर झाला आहे ह्याच्यावर. स्पॉटेड टेस्टिंग अ कार आय गेस ती टाटा कर्व होती जी आता नवीन लॉन्च होणार आहे काही टाईममध्ये. इकडे बघा एक मस्त शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं लिहिलेलं राजधानी सातारा. त्याच्या समोरच्याच ह्या रोडचं काहीतरी काम चालू आहे. आय गेस इथून एक अंडरपास बनतो आहे नवीन बोगदा. तर त्याचं काम चालू असल्यामुळे आणि तो रस्ता तिथे जॉईंट होणार आहे. तर त्यामुळे तिथे जवळ जाता नाही आलं नाही तर मस्त एक त्याच्या जवळ गाडी नेऊन फोटो काढला असता. नवीन हायवेचं मजबूत काम चालू आहे. हा डायरेक्ट हा जो ब्रिज बनतो आहे ना हा डायरेक्ट तसा तिकडे बोगद्यामध्ये घुसतो आहे. आणि हा येतो आहे समजा लाईक मुंबई पुण्याचा जो नवीन एक्सप्रेस बनतो आहे आता लोणावळा बायपासवाला तो रोड मला वाटतं ह्याच्याशी कनेक्टेड असावा. म्हणजे काइंड ऑफ त्याच हायवेचा नंबर असेल ह्याला. अशा रोडला येण्याची वाट लागली. अशा प्रकारे 400 किलोमीटरची ट्रिप झालेली आहे. 400 किलोमीटर्स कम्प्लिटेड. आणि अजून पण आता मला हे रिझर्वचे लाईट ब्लिंक व्हायला लागले पण त्याच्यामध्ये आता अजून पण मला दाखवतं 62 किलोमीटर्सची रेंज आहे. सो बेसिकली 450+ किलोमीटर्सची रेंज इझिली मिळू शकते तुम्हाला जर तुम्ही इज्जतमध्ये गाडी चालवली तर. इज्जत म्हणजे 80 to 100च्या मध्ये. दॅट्स वॉट यू गिविंग इज्जत युअर बाईक. एकदम मस्त आणि कम्फर्टेबल 400 किलोमीटर 150 मोर. आणि हां बाय द वे मी तुम्हाला हे तर सांगितलंच नाही की मी हे सगळं 1 डे ट्रिप करायला एवढं गावाला जाऊन परत यायचं हेक्टिक काम करतोय कशाला. सो विषय असा आहे की तुमच्या भावाचं आहे लग्न. येस आय एम गेटिंग मॅरिड ऑन 1 मे. आता आज जेव्हा हा मी ब्लॉग शूट करतो आहे तेव्हा आहे 28 एप्रिल आणि 1 मेला लिटरली 3 दिवसात माझं लग्न आहे. तुम्ही हा ब्लॉग बघाल तोपर्यंत तो खूप नंतर येणार आहे. म्हणजे हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप नंतर येणार असेल बट तोपर्यंत माझं लग्न होऊन झालेलं असेल आणि मी एका जागी फिरायला पण जाणार आहे लग्नानंतर. सो म्हणजे लग्नानंतर लगेचच. सो मी तिकडे असेन जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघाल. मी पुढे शेड्यूल करून ठेवणार आहे कारण आता ह्या लाईक 2 दिवसात उद्या परवानंतर मला थोडं यूट्यूब व्हिडिओ एडिट किंवा काही पण करायला यूट्यूब रिलेटेड वेळ नाही मिळणार. सो मी आधीच 2-3 ब्लॉग्स खूप मेहनतीने शूट केले आहेत एकदम कामाच्या मध्ये. ते पण म्हणजे लग्नाची कामं चालू असताना आणि माझं स्वतःचं काम पण चालू असताना मध्ये. बट कसं पूर्ण दिवस एडिट करून 2-3 ब्लॉग्स मी टाकले आहेत जे एव्हरी फ्रायडे तुम्हाला बघायला मिळतात.
सो 11 तारखेनंतर मग मी तिथून आल्यानंतरचे तिकडचे जिथे फिरायला चाललो आहे तिथले ब्लॉग्स एडिट करेन आणि मग टाकेन. सो ह्याच्या पुढचा ब्लॉग तुमच्यासाठी डायरेक्टली माझी एक आउटडोर म्हणजे नॉट आउट ऑफ इंडिया बट आउट ऑफ महाराष्ट्र फॉर शुअर ती एक टूर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे सिरीज असेल काइंड ऑफ 2-3 व्हिडिओजची सिरीज आहे. 2 नाही ॲक्च्युली आम्ही चाललो आहे 5-6 दिवसांसाठी. सो मे बी 3 किंवा 4 व्हिडिओज बनतील असं मला वाटतं आहे. आणि मग जसं आपली सगळ्यात पहिली सिरीज होती हिमाचलवाली तसंच तुम्हाला एक दुसरी सिरीज बघायला मिळेल. तुम्ही गेस करू शकता की मी कुठे चाललो आहे. मी नॉर्थ साईडलाच चाललो आहे बट कुठे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. हां, तर 1 तारखेला आहे माझं लग्न आणि मराठी ट्रेडिशननुसार आपल्याला आपल्या गावच्या देवांना पाया पडायला जायला लागतं. सो मी खूप मुश्किलने 1 दिवस टाईम काढून माझ्या कामामधनं आज जायचं ठरवलं आहे आणि म्हणून आज आम्ही तिकडे गेलेलो. आपण पहिली नवीन आपली बाईक घेतली. माझं लग्न होतं आहे. अजून पुढेही काही गोष्टी होणार आहेत. खूप एक्साइटिंग इयर झालं आहे हे काइंड ऑफ. पुण्याच्या ट्रॅफिकपासून कोणालाच सुटका नाही आहे. सो आता लग्नाशी रिलेटेड मी काही असं ब्लॉग वगैरे नाही करणार आहे. 50 किलोमीटर्सवर अजून रेंज दाखवते बट आय गेस आता नेक्स्ट आता कुठे पण जिथे पेट्रोल पंप येईल तिकडे मी पेट्रोल भरून टाकेन. कारण रिस्क कशाला द्यायची. फायनली 424 किलोमीटर्स नंतर फ्यूल ब्रेक फुल करणार ना. 1397 13.44 लिटर पेट्रोल गेलं. 13.44 ते आहे 424. तर आपण ह्याला डिवाइड करून बघूया. जस्ट एक कॅल्क्युलेशन म्हणून 424.3 डिवायडेड बाय 13.44 31.5चा ह्याच्यात दिसतो आहे मायलेज. मे बी थोडंफार इकडे तिकडे मायलेजचं काय म्हणतात पेट्रोल मे बी जास्त गेलं असावं असं काही. बट इथे दिसतो आहे 34 आपल्याला दिसतो आहे 31. दोन्ही पण बेस्ट आहे. 30च्या वर जे काही आहे ते सगळं मस्तच आहे. नावाचा सुंदर असा व्ह्यू. पुण्यातून जस्ट बाहेर पडतो आता आपण. 435 किलोमीटर झाले आहेत. 5:45 वाजलेत. त्याला ट्राय करायचं आहे आपण. 5:45 झालेत ना. 5:45 5:08 ते 8 किंवा 8:15 आपण पोहोचावं असं आपण जरा ट्राय करूया. लाईन तर बघ केवढी. इथून का नाही जात आहेत पण साध्या रस्त्याने. उगाच कशाला ऑफ रोडला जायचं. गाड्या तिकडे जात आहेत म्हणून कोण पण घुसतंय सगळं. घेतला बाबा. मजबूत लोकांना घेतलाय. सगळे कपल लोक ज्यांना हेल्मेट नाही सगळ्यांना घेतला. इकडे पुण्यामध्ये लोक नॉर्मली हेल्मेट घालतच नाही काय गेस. पुन्हा पिंपरी चिंचवड कुठेच. किती झाले 466 किलोमीटर्स. आपण स्टार्ट केलं 275 पासून. ऑलमोस्ट 200 किलोमीटर झाले आणि त्याच्यात आम्ही फक्त एकदा पुण्याजवळ पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलेला. सुंदर असा सनसेटचा व्ह्यू आणि ते लोकांची गर्दी बघा. जे जत्रा आणि फुकट खायला मिळतं आहे. ते कॅफे आहे सनसेट कॅफे बोलतात. ते जरा ब्रेक घेऊया. एक 15-20 मिनटाचा मे बी एक कॉफी पिऊन. आत्तापर्यंत मी ब्रेकच नाही घेतला आहे सच. बघताय खाली दोन्ही हायवेज दिसतात एकत्र. आपण पण इथूनच जाणार आहे या हायवेने. बस शेवटचा 2-3 किलोमीटरचा स्ट्रेच ऐरोलीच्या ब्रिजवर आहेत आपण. हे लास्टला असं घरी पोचता जी हालत खराब होते ना असं असतं की भाई कधी एकदा पोचतोय. एक्झॅक्टली 9 झालेत आणि वी आर टचिंग डाऊन इन मुलुंड. ऑलमोस्ट 3ला निघालेलो आणि आता 9ला बरोबर पोचलो आहे. लाईक 6 तास लागले.
चला काका लवकर चला. हो घरी पोहोचून झालेत 559 किलोमीटर्स टोटल आजच्या दिवसात आपण गाडी चालवली आहे आणि 34 किलोमीटर्स दिसत आहेत KMPL. म्हणजे एवढा जर ॲव्हरेज मिळाला तर मग कायच बोलायचं, एवढा बेस्ट असेल. बट स्टील मी जे कॅल्क्युलेट केलं त्यानुसार 32चा तरी ॲव्हरेज मिळाला आहे आणि आपली गाडी 1000+ किलोमीटर पण झाली आहे. सो फर्स्ट 1000 मेनी मोर टू कम. आता घरी जाऊन भेटतो आणि मी तुम्हाला ओव्हरऑल कन्क्लुजन सांगतो की बॉडीवर काय फटीग प्रॉब्लेम आहे आणि ओव्हरऑल राईडमुळे पण गाडीवर सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा गुड पार्ट काय आहे. सो हा व्हिडिओ मी आता 2-4 दिवसानंतर शूट करतोय. तुम्ही बघताय केस वगैरे हेअरकट केलेला आहे आणि हां त्या राईडबद्दल सांगायचं झालं तर 560 किलोमीटर ऑलमोस्ट 560 किलोमीटर्सची राईड होती आणि मी खूप दमलेलो ॲक्च्युली. आल्यावर मी ॲक्च्युली थोडंफार कामाच्या इथे पण गेलो आणि काम पण करून मग रात्री घरी गेलो. बट त्यानंतर मला काही हा व्हिडिओ शूट करायला हे नाही मिळाला, वेळ नाही मिळाला आणि मग मी झोपूनच गेलो, खूप दमायला झालेलं ॲक्च्युली. सो तुम्हाला 2-3 गोष्टींबद्दल ह्या राईडबद्दलचं मला सांगायचं आहे. विंड नॉईसबद्दल जर तुम्ही बोलात तर आता तुम्ही बघितलं ओव्हरऑल व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी जास्त विंड नॉईस तुम्हाला ऐकायला मिळाला आहे आणि माझ्यासाठी काइंड ऑफ हे फर्स्ट होतं, कारण आपण फर्स्ट जेव्हा जी राईड केलेली ती फर्स्ट सर्व्हिसच्या आधीची होती जेव्हा मला 80च्या खाली राहायचं होतं. सो 80च्या आतमध्ये तुम्ही आरामात ब्लॉगिंग करू शकता आणि त्याचा विंड नॉईस पण खूप नसतो. आणि आत्ता जर आम्ही चालवली गाडी ती ऑलमोस्ट 90, 100, 120 अशा 90 to 120च्या रेंजमध्ये मी गाडी चालवली तर तेव्हा ह्या विंड नॉईसचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण आपली जी हिमालयनची विंडशील्ड आहे ती पण म्हणजे काही कामाचीच नाही आहे. आणि विंड नॉईस म्हणाल तर 80च्या खाली तुम्हाला विंड नॉईस खूप कमी मिळतो, एकदम नेग्लेजिबल. बट 90च्या पुढे गेलात की विंड नॉईस मजबूत आहे आणि त्याचा जरा मला 2 गोष्टी करायला लागतील. एकतर हे विंडशील्ड लावायला लागेल आणि दुसरं म्हणजे मला हेल्मेटच्या आतून जिथे माझा ॲक्च्युली माझं मोटोक्रॉस हेल्मेट असल्यामुळे त्याचा फ्रंटला हे विंडचं इनलेट आहे तर त्याच्यात मला ते जरा बंद करायला लागेल सो दॅट त्याच्यातनं थोडी जास्त अजून हवा कमी येईल. पण त्याचं कसं आहे बीक मोठा असल्यामुळे खालून पण हवा बऱ्यापैकी जाते. सो मला आता ते एनिवे आपण जेव्हा नवीन हेल्मेट घेऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घेऊ. सेकंडली व्हायब्रेशन्स म्हणाल तर 80-90च्या आतपर्यंत आपल्याला व्हायब्रेशन खूप कमी आहेत, म्हणजे एकदम म्हणजे नाहीच आहेत. समजा 90 to 100च्या रेंजमध्ये थोडे व्हायब्रेशन जाणवतात, एकदम थोडे, म्हणजे इट्स नॉट अ डील ब्रेकर काइंड ऑफ थिंग बट थोडेफार व्हायब्रेशन जाणवतात. आणि मग 110च्या पुढे गेलात किंवा 115च्या पुढे गेलात ना की मग काहीच व्हायब्रेशन म्हणजे असं वाटतच नाही की काही व्हायब्रेशन आहेत. एकदम बेसिक जसं 80च्या आधी होते तशाच टाईपच्या 120च्या पुढे आहेत. सो हा एक थोडा मधला रेंज आहे, त्याचा थोडंसं तुम्हाला त्या रेंजमध्ये राहायचं का नाही ह्याचा थोडा विचार करायला लागेल. नॉर्मली आपण असं असतं की टूर साईडला असताना 100वर जास्त चालायचं असतं आपल्याला, बट तरी आपण चालू पण शकतो. आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर मी मोस्टली 90-100च्याच रेंजमध्ये होतो. सो असे बॉदरसम व्हायब्रेशन नाही आहेत जे जर तुम्ही दुसरीकडे कुठे ऐकलं असेल की खूप व्हायब्रेशन आहेत वगैरे, बट असं नाही आहे, मला नाही वाटत. इट्स अ सिंगल सिलेंडर इंजिन 450cc आहे, व्हायब्रेशन असणारच आहे. ट्विन सिलेंडर असतं तर गोष्ट वेगळी होती, बट व्हायब्रेशन असणारच आहेत. सो एवढा तुम्ही एवढ्या कमी रेंजवाल्या म्हणजे जास्त आउटपुट देणाऱ्या बाईककडनं असं सगळं एक्सपेक्ट नाही करू शकत. सो माझ्यासाठी इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. व्हायब्रेशनचा मला एवढा काही त्रास नाही झाला. थोडंसं व्हायब्रेशन डॅम्पनर तुम्ही लावू शकता, लाईक ग्रिपसाठी ग्रिप पपीज वगैरे असं काही काही लावलं तर अजून कमी होईल. हँडलबारच्या इथे काही अजून रबर कोटिंग वगैरे केली तर अजून कमी होईल. असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करू शकतो आपण, त्या मे बी आपण पुढे करू पण, बट मला आत्ता तरी ते बॉदरसम वाटत नाहीये. आणि बॉडी फटिगचं म्हणाल तर सीटचा थोडासा इश्यू मला वाटला, माझ्यासाठी म्हणजे म्हणाल तर मला असं वाटलं की एकतर मला ते जेल पॅडिंगवालं शॉर्ट्स वगैरे घालायला लागतील. सायकलिंग शॉर्ट्स असतात जेल पॅडिंगवाल्या, त्या खूप बेटर वर्क करतात ह्याच्याबरोबर. हे मला आधीपासून माहिती आहे, बट आत्ता माझ्याकडे सध्या नाही आहे सायकलिंग शॉर्ट्स म्हणून मी घातले नव्हते. सो ते रायडिंग पॅन्ट्सच्या बरोबर मी ते घेईन आणि रायडिंग पॅन्ट्स बरोबर सायकलिंग शॉर्ट्स आतमध्ये घातले ना तर बेस्ट असतं, एकदम कम्फर्टेबल राईड होते. आणि एकतर आपले जी सीट आहे ओरिजिनल आरीची सीट आहे त्याच्याबरोबर आपण एक जी आरीचीच जी फोम पॅडिंगवाली टुरिंग सीट येते ती घ्यायची. 2 गोष्टी ह्या झाल्या तर एकदम मुख्खन राईड. आत्ताही आम्हाला खूप काहीसा इश्यू नाही झाला. मी आता लास्टला जे तुम्ही बघितला अंधारातला व्हिडिओ होता तिथून म्हणजे मी लिटरली लोणावळ्यापासून पुढे ऑलमोस्ट निघून आल्यानंतर थोडासा मला पेन वगैरे जाणवायला लागलेलं.
बट दॅट्स व्हेरी नॉर्मल. आपण 500 किलोमीटरच्या आसपास जर बाईकवर कंटिन्युअस बसून आहे तर तेवढं जाणवणं इट्स व्हेरी नॉर्मल. बाकी मला ॲज सच बॉडीवर खूप काही त्रास जाणवला नाही. हां, थकवा जाणवतो कारण आपण कंटिन्युअस विंड ब्लास्ट घेत असतो आणि कंटिन्युअस बसून आहे, कंटिन्युअस एका पोझिशनमध्ये आहे, तर थोडाफार तेवढा थकवा होतोच 500-600 किलोमीटर नंतर. सो दॅट्स व्हेरी नॉर्मल. असं खूप काही मला असं एक्झॉस्टिंग वाटलं नाही. बाकी हेच, ही राईड एकदम परफेक्ट होती. मला एक खूप मोठा एक्सपिरियन्स मिळाला की मी दिवसामध्ये 500-600 किलोमीटर करू शकतो का नाही. कारण आपण आता समजा एखादी मोठी राईड करायला गेलो तर आपल्याला ऍक्च्युअली असंच करायला लागणार आहे. एव्हरी डे 500 सम किलोमीटर्स जायला लागेल. तर त्यावेळी हे खूप इम्पॉर्टंट असेल हा एक्सपिरियन्स. आणि मला किती टाइमने ब्रेक घ्यायचा आहे, काय करायचं हे पण मला आता काइंड ऑफ कळलेलं आहे. किंवा आता कम्फर्टसाठी काय काय करायला लागणार आहे, हे पॅन्ट झालं, जेल पॅडिंगवाली शॉर्ट्स झाली, सीट झाली, ह्या सगळ्या गोष्टी आता मला कळलेल्या आहेत. इव्हन पिलियन कम्फर्ट बद्दल मी तुम्हाला सांगतो, मी पिलियन बसलेलो थोडा वेळमध्ये, तर तेव्हा माझ्यासाठी ती पोझिशन खूप क्रॅम्प्ड होती. कारण माझी हाईट आहे 6'1" अशी टाईप. तर त्यामुळे मागे बसायला मला खूपच, माझा पायाचा जो बेंड आहे 90 डिग्री तो जास्तच होत होता, 90 पेक्षा पण कमी होत होता. आणि त्याच्यामुळे मला थोडं क्रॅम्प वाटत होतं. मे बी मागे टॉप बॉक्स असतं आणि थोडं टेकायला मिळालं असतं तर कदाचित ते थोडं बेटर असतं. पण स्टील पाय मला खूप सारखे मोकळे करायला लागत होते. बट शॉर्टर हाईटवाल्या लोकांसाठी 5'6" आसपास किंवा 5'6" पेक्षा कमी लोकांना खूप कम्फर्टेबल असेल. स्टील मी माझ्याबरोबर मोस्टली पिलियन कोण ना कोण असू शकतं असं मला वाटतंय. त्यामुळे मी त्यात सुद्धा म्हणजे दोन्ही पण सीट मी रॉयल एनफिल्डच्या फोम पॅडिंगवाल्या करायचा विचार करतोय. कारण त्याच्यात जी आहे ती कुशनिंग थोडी मोठी आहे. त्याची सीट अशी आहे की स्टार्टिंग फ्रंट साईडला म्हणजे रायडर्सच्या साईडला खूप जाड आहे आणि नंतर अशी बारीक होत जाते. तर लास्टला त्याची सीटची कुशनिंग एकदमच बारीक आहे. आणि जर तुम्हाला एकदम मागे स्ट्रेच करून बसायला लागलं तर तो थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी बाईकने मला काही त्रास दिला नाही. मायलेज एवढा बाप दिलाय, 34 समथिंग मला दाखवत होता. हा, आत्ता लास्टला पण 34 दाखवला. आणि त्याच्या म्हणजे रिअलिस्टिकली म्हणाल तर मी ऍक्च्युअली असं कॅल्क्युलेशन केलं तर मला 32.5 असं समथिंग मिळाला. आणि दॅट इज बेस्ट. मला जर असं कंटिन्युअस 100-120च्या रायडिंगवर 33चा ॲव्हरेज मिळत असेल तर इट्स ऑल गुड. मी ऑल डे रायडिंग करू शकतो अशा ह्याने. सो दिस वॉज इट. 560 किलोमीटर्सची 1 डे राईड होती ही. आता जसं तुम्ही ऐकलात, माझी ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असेल हा डायरेक्टली आम्ही फिरायला जाणार आहे एका नॉर्थ साईडच्या एका डेस्टिनेशनला. सो त्याचा व्हिडिओ असेल, त्याची वाट बघा. तो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.